पुण्यामध्ये 10 दिवसाचा सायकल मेकॅनिक बनायसाठी एक कोर्स आहे आणि याच्यासाठी आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत ते अमेरिकेत जाऊन त्याच्यासाठी ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि इथे लोकांना सर्टिफाय करत आहेत. सो नाव आपण त्यांची स्टोरी जाणून घेणार आहोत की त्यांची जर्नी कशी सुरू झाली. सायकल मेकॅनिक हा शब्द ऐकून थोडंसं वेगळं वाटतं, बट कॅन यू वॉक अस थ्रू दिस जर्नी? मी स्वतः सायकलिंग सुरू केलं साधारण इन 2009-2010. So from there I started rental activity. I did a lot of corporate cycling events, and when I was doing that I got started my own retail shop. आणि हे सगळं केल्यावर असं लक्षात आलं की सायकल क्षेत्रात कुठलाही बिझनेस जर करायचा असेल तर सगळ्यात मोठा चॅलेंज येतो की ट्रेंड मेकॅनिक्सचा. सो आज मला सायकल चालवायची आहे तर मला सायकल रेडी पाहिजे, त्यासाठी मेकॅनिक पाहिजे. मला सायकल रेंटवर द्यायचे आहेत तर मेकॅनिक पाहिजे. मला दुकान चालवायचं आहे तर मेकॅनिक पाहिजे. आणि बिकॉज ऑफ दॅट आय फाउंड आउट अ कोर्स इन US फ्रॉम बार्नेट बायसिकल इन्स्टिट्यूट. आणि मी 2016 मध्ये स्वतः जाऊन तो 1 महिन्याचा कोर्स करून आलो. आणि त्या लाईन्सवरती आपण पॅन्डेमिक नंतर बायसिकल इन्स्टिट्यूट ही भारतातली पहिली इन्स्टिट्यूट सुरू केली आणि त्याच्यात आपण 10 दिवसाचा मेकॅनिक सर्टिफिकेशनचा कोर्स आज ऑफर करतो. आपण जेव्हा एका सायकल मेकॅनिकचा विचार करतो, आपण ते टूर डे फ्रान्स वगैरे बघतो, जेव्हा ते सायकलिस्ट सायकलिंग करत असतात आणि मग कोणीतरी त्या कारमधनं येतं किंवा कारमधनं सायमल्टेनियसली पण गोष्टी फिक्स करत असतात. तर प्रोफेशनली बघायला झालं तर ही एकदम वेगळी गोष्ट आहे, नाही का? तर तुम्ही काय सांगाल ज्या लोक याच्याकडे ॲज अ वोकेशन म्हणून बघतायत? आज भारतभरामध्ये सायकल मेकॅनिकची गरज खूप वाढलेली आहे. आपण सायकलिंग खूप वाढताना बघितलं. गेल्या 4 वर्षात सायकलचा सेल खूप वाढलेला बघितला आणि त्या आज सगळ्या सायकलना रिपेअर करायला माणसांची आज खूप गरज आहे. आणि आज सायकल मेकॅनिक जर बघितला तर आपल्या डोक्यात एक इमेज येते की कोणीतरी रस्त्यावर बसून खाली बसून काम करतंय, पण आता तसं राहिलेलं नाही. आज सायकल्स तुम्हाला 10,000 ते 50,000, 1,00,000, 5,00,000 या रेंजच्या येतात. आणि त्यासाठी जर कोणी चांगला मेकॅनिक असेल तर त्यांना आज 15,000 ते 35,000 या रेंजमध्ये जसा अनुभव आहे त्याप्रमाणे आज त्यांना सॅलरीही अवेलेबल आहे. सो आज तुमच्याकडे खूप सारे स्टुडंट्स येत असतील, तर तुम्ही सांगू शकतात की कशा प्रकारचे स्टुडंट्स येतात? काही इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत का ज्या या स्टुडंट्सबद्दलच्या आहेत? आज बघायला गेलं तर आपल्याला 100+ स्टुडंट्स ट्रेन केलेत आणि ते मोस्टली अराउंड 40-50+ सिटीजमधनं आलेले. तर माझ्याकडे एक जण आला होता, तो अंदमान निकोबारवरनं आला. कन्याकुमारी झालं, त्रिपुरा झालं, लडाख झालं. सो ऑल ओव्हर इंडियातनं आज लोक येतात, कारण तिथे आज ट्रेंड मेकॅनिक्सची अवेलेबिलिटी खूप कमी आहे. तसंच माझ्याकडे काही स्टुडंट्स आहेत जे स्वतः टीचर आहेत, स्वतः सायकलिस्ट आहेत आणि महाराष्ट्रात छोट्या गावांमध्ये आहेत, जसं कोकणातला कोणीतरी आहे की जे येऊनही आज आपल्याकडनं ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. अनिकेत, एका काळी तू स्टुडंट होता, पण आता स्टुडंट्स तुझ्याकडे येत आहेत. मग जेव्हा तू स्टुडंट्सला शिकवतो तेव्हा तुला कसं वाटतं किंवा तू काय पर्स्पेक्टिव्ह आहे तुझा? सो मेनली हे वोकेशनल ट्रेनिंगच्या अंडर येतं. सो ॲज पार्ट ऑफ हँड्स ऑन लर्निंग इज वॉट वी ट्राय टू फोकस ऑन. सो आज आपल्या ट्रेनिंगमध्ये आपण फक्त 6 ते 8 लोकांची बॅच घेतो आणि एका सायकलवर मॅक्सिमम वी टीच 2 पीपल. सो तुम्हाला सगळे शॉप लेवलचे टूल्स आज हँडल करायला मिळाले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट हाताने करून बघायला मिळाली पाहिजे. तर ह्या लाईन्सवरती आज आपण जे लर्निंग करतो तेव्हा मला स्वतःलाच ते आज मी जे शिकवतोय ते करताना खूप मजा येते. 10 दिवसाचा कोर्स आहे, एवढं 10 दिवसासारखं काय? सो आज जर तुम्ही सायकलकडे बघितलं तर प्रत्येक पार्ट वेगळा आहे. एक सायकल बनायला कमीत कमी 300 ते 400 छोटे पार्ट्स एकत्र येऊन आज ती सायकल बनत असते. आणि त्याचं जर सेटिंग आणि हे केलं नाही तर आम्ही शिकवताना सांगतो की कुठलीही गोष्ट तुम्ही केली तर महाग सगळ्यात आधी खराब होणार आहे. आणि आज जर तुमची सायकल 50,000, 1,00,000, 2,00,000ची असेल आणि त्यातला महाग खराब झाला तर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. सो याचं सगळं डिटेल्ड नॉलेज देण्यासाठी 10 दिवस खरं तर कमी आहेत, पण त्यात आम्ही हे बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉट आर द करिअर ऑपॉर्च्युनिटीज या सायकल क्षेत्रामध्ये? सो आज जो आपण 10 दिवसाचा कोर्स देतो तो स्किल इंडियाच्या अंडर सर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर पार्क टूल स्कूलच्या अंडर आहे
आणि आमचं सायमोर बायसिकल इन्स्टिट्यूटचं स्वतःचं सर्टिफिकेशन आज आपण देतोय. तर ह्याच्यानंतर कोणालाही आज सायकल क्षेत्रात एक 15,000च्या पासनचा जॉब मिळू शकतो. तो वाढून पुढे 25, 30,000, 50,000 पर्यंतही जाऊ शकतो. त्याबरोबरीनेच आज जर तुम्हाला सायकलचं शॉप टाकायचं आहे, सर्व्हिस सेंटर सुरू करायचं आहे, डोरस्टेप सर्व्हिसिंग करायचं आहे, सायकल रेंटलचा बिझनेस करायचा आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी हा कोर्स केल्याने एक बेस नॉलेज तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे. आणि हे तर झालं ज्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे, पण सायकलिस्टसाठी काय? सो आज सायकलिस्टना हा प्रॉब्लेम येतो की मी राईडवर गेलो तर पंक्चर होतंय, किंवा माझे गिअर खराब झाले तर मी काय करू, किंवा आज मी जेव्हा सायकल दुकानात जातो तेव्हा मला सांगितलं जातं की अरे हे खराब आहे, ते खराब आहे, आणि 5 ते 10,000चा डायरेक्ट खर्च येतो. तर त्यासाठी आपण एक 3 तास ते 2 दिवसाचे छोटे कोर्सेसही घेतो, जे पार्क टूल स्कूल अंडर येतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या सायकलवरती स्वतः रिपेअर करायला, तेच फिक्स करायला, आणि कसा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करता येईल, की कुठले भाग वेळेत बदलले, कुठले पार्ट्स वेळेत बदलले तर खर्च कमीत कमी होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण सायकलिस्टसाठी म्हणून सुद्धा कव्हर करतो. अनिकेत, तू सायकल्स रेंटलवरही देतो, तू राईड शेअर एनकरेज केलेला आहे, तू व्हेंचर्स केलेले आहेत. सायकल शेअरिंग किंवा रेंटल्स हे कसा रोल प्ले करताय सायकल इंडस्ट्रीमध्ये? सो सायकल रेंटल बघितलं तर आज पुण्यामध्ये आपल्याकडे साधारण एक 100 ते 200 सायकल स्वतःच्या रेंटवरती अवेलेबल आहे. बाईक शेअरिंगचा जो भाग होता त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या सायकलमध्येच पुण्यात आल्या, रस्त्यावर सर्वत्र सायकल होत्या, मग त्या गेल्या, हा सगळा जर्नी आपण बघितलेला आहे. पण सायकल शेअरिंग हे फ्युचरसाठी गरजेचं आहे, सस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशनसाठी गरजेचं आहे. त्यामुळे आज रेंटल आणि शेअरिंगसाठी मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी इज ह्यूज, आणि ती जर कोणी घेतली तर त्यांना जो काही सपोर्ट लागतो तो करायला आज आम्ही इथे अवेलेबल आहोत. स्पोर्टिंग ऑन अ सिरियस लेवल म्हणतो तेव्हा आपल्याला एक चांगली प्रोफेशनल सायकल लागते. आता हा बॅरियर टू एंट्री इन टू स्पोर्ट असं वाटतं आम्हाला, पण रेंटल याच्यावरून कसं कोणीतरी एक स्टार्टर यूज करू शकतो? कारण की एकदम एवढे पैसे टाकायचे, त्याच्यापेक्षा जर आपण रेंटल केली तर तो मार्ग कसा आहे? सो रेंटलनी एकतर तुम्हाला खूपच चांगली संधी मिळते एक चांगली सायकल वापरून बघायला. तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने जर सायकल वापरलीत तर तुम्हाला एक चांगली क्लॅरिटी मिळू शकते की तुम्ही कुठली सायकल घेतली पाहिजे. तर आजचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय होतो की मला सायकल हवी आहे, ती सगळ्यात स्वस्त पाहिजे, मग मी ऑनलाईन बघणार का, आणि दुकानात गेल्यावरती मला फक्त की अरे स्वस्त गिअर्ड सायकल पाहिजे, हा आपण विचार करतो. पण सायकल विकत घेतानाचा जो चॅलेंज आहे तो सगळ्यात मेन बघितला पाहिजे की तुमचं सायकलिंग गोल काय, की मी कशासाठी वापरणार आहे, मी ती कम्युटला वापरणार आहे, मी ती फिटनेसला वापरणार आहे, मी एखादं रिक्रिएशन करणार आहे का, जसं तुम्ही म्हणलात तसं आपला ॲथलीट म्हणून मला ती वापरायची आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं आणि त्याच्या अनुषंगाने जर सायकल घेतलीत तर ती फायदा होतो तुम्हाला, आणि ती तुम्हाला लॉंग टर्म राहते. आणि हे समजायला रेंटवरती सायकल घेतल्याने तुम्हाला खूपच चांगला फायदा होऊ शकतो. माझा एकच प्रश्न याच्यामध्ये, जेव्हा आपण सायकल रेंटल म्हणतो तेव्हा पिकअप कसा असतो, पिकअप ड्रॉप कसा असतो? सायकल रेंटलला तुम्हाला सायकल घरी पिकअप पण डिलिव्हर होऊ शकते. तुम्ही पुण्यामध्ये आमच्या 1-2 लोकेशन्स आहेत, तिथून येऊन सायकल घेऊन जाऊ शकता. किंवा आता जे बाईक शेअरिंगवाल्या गोष्टी येतात की ॲप तर्फे तुम्हाला लोकेशन मिळेल आणि तिथनं तुम्ही ते घेऊ शकता. सो कुठल्याही प्रकारे आज तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी हा चॅलेंज नाहीये. तुम्हाला सायकल हवी असेल तर तुम्ही फक्त एक फोन करा आणि सायकल तुमच्या घरी डिलिव्हर होऊ शकते. व्हॉट आर सम ऑफ द नोटेबल ब्रँड्स दॅट यू थिंक इन सायकल्स, म्हणजे लाईक? सो इथे मला कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आत्ता करण्याची इच्छा नाही. पण जर तुम्ही सायकलमध्ये बघाल तर एक साधारण 15,000च्या रेंजपर्यंतचे काही ब्रँड्स येतात. त्याच्यानंतर 15 ते 30-35,000 ह्या रेंजमधले एक ब्रँड्स येतात, आणि 40,000च्या पुढचे ब्रँड्स येतात. सो जर तुम्ही इंटरनॅशनल ब्रँड्स बघितलेत, जसं ट्रेक, मेरिडा, स्कॉट, जायंट ह्या रेंजमधले आहेत, तर हे परफॉर्मन्स सेगमेंटचे ब्रँड्स होतात. मग जर तुम्ही 15,000 ते 30-35,000 मध्ये बघितलं तर तुम्हाला मॉन्ट्रा, त्याच्यानंतर फायरफॉक्स, स्नेल, फॅन्टम या प्रकारचे बरेच ब्रँड्स मिळतील. आणि लोअर एंडमध्ये पण तुम्हाला काही ब्रँड्स मिळणार आहेत. तर शेवटी आमचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला सायकलची जी गरज आहे ती पूर्ण करणारी जी सायकल असेल ती कुठल्याही ब्रँडची घ्या, आणि तुम्हाला सायकलिंगची मजा येईल. आता हल्ली तुम्ही कोणत्याही सोसायटीमध्ये जा,
तर आपण खाली पार्किंगमध्ये नुसत्या सायकली पडलेल्या बघतो. खूप वेळा जर ती सर्व्हिस्ड असली तर मग ते आपण यूज करणार. या पूर्ण सिच्युएशनवर तुला कसं वाटतं? म्हणजे लाईक पुष्कळ वेळा सोसायटीमध्ये वाद होत असतात की त्या सायकल्स पडून आहेत, नळतायत, पार्किंगमध्ये हे होतंय ते होतंय. पण जर त्या सर्व्हिस्ड असल्या, त्या जर रायडिंग कंडिशन्समध्ये असल्या, तर याच्यासाठी तू काही सोल्युशन देऊ शकतो का? आर यू प्लॅनिंग टू कम अप विथ समथिंग लाईक दॅट? सो आज पुण्यामध्ये बऱ्याच डोरस्टेप सायकल सर्व्हिस देणाऱ्या कंपनीज आहेत. माझाच एक स्टुडंट आहे, त्याचं गिअर अप सायकल म्हणून आहे, त्याच्यानंतर सायकल वर्क्स म्हणून आहे, S24 म्हणून आहे. बरेच लोक आहेत किंवा बरेच सायकल शॉप्स सुद्धा डायरेक्ट तुम्हाला घरी येऊन सायकल सर्व्हिस करून देतात. आणि जसं तू करेक्टली म्हणालास की आज जर माझी सायकल घराच्या खाली रायडिंग कंडिशनमध्ये असेल तरच मी ती वापरणार आहे, आणि ती रायडिंग कंडिशनमध्ये आणायला मेकॅनिक हवा. म्हणूनच आपण हा कोर्स तयार केलेला आहे. आणि मी सगळ्यांना प्रेक्षकांना हे सांगेन की तुमची सायकल जर तुम्ही रेडी कंडिशनमध्ये ठेवलीत तर तुम्ही घरातनं खाली उतराल त्या क्षणी तुम्हाला टू व्हीलरच्या ऐवजी सायकल वापरण्याची संधी राहते. जर त्यात हवा नसेल, त्याची चेन पडलेली असेल, त्याच्यावर धूळ असेल, तर तुमच्याकडनं त्याचा वापर नाही होणार. म्हणजे आता 3 जूनला वर्ल्ड बायसिकल डे आहे, तर तुम्ही सर्व ऑडियन्ससाठी काय मेसेज द्याल? सो वर्ल्ड बायसिकल डेच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगेन की सायकल रिलेटेडचं नॉलेज घ्या, थोडी माहिती घ्या, तुमची सायकल सर्व्हिस करून घ्या. ती रेडी रायडिंग कंडिशनमध्ये जेवढी ठेवाल तेवढं तुमचं सायकलिंग वाढणार आहे आणि तेवढा पर्यावरणाला जास्त फायदा होणार. आपल्याबरोबर आपण अनिकेत बरोबर खूप छान गप्पा मारल्यात. वी गॉट टू अंडरस्टँड द सायकल मेकॅनिक साईड ऑफ द स्टोरी, आणि वी विश हिम द व्हेरी बेस्ट ऑन दिस वर्ल्ड बायसिकल डे. थँक्यू.